आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि माझी खात्री आहे अक्षरा IPS होणार म्हणजे होणारच. होणार कसल्या, आता झाल्याच आहेत. आता फक्त ती वर्दी घालायची बाकी आहे. खरं आहे, अक्षरा नुसती हुशार नाही, जिद्दी आणि मेहनती बी आहे. त्यामुळं ती चांगली अधिकारी होणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बरोबर बोलते वहिनी. अनेक सांगू का, आई अंबाबाईचा आशीर्वाद आपल्या अक्षराच्या पाठीशी कायम आहे. ती तिला काय बी कमी पडू द्यायची नाही. दिवस रात्र कष्ट केलेत आपल्या अक्षरानं, आणि कुणाचं बी वाईट चितलं नाही कधी. अशा प्रामाणिक माणसांच्या पाठीशी ना देवी आई कायम असती. अक्षराला तिच्या कष्टाचं फळ नक्की मिळणार. घरातल्या प्रत्येकांच्याच माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, पण मी त्या अपेक्षांची पूर्ती करू शकेन का? मी उत्तर जरी बरोबर दिली असली तरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला नव्हतं वाटत की ते माझ्या उत्तरांनी समाधानी आहेत. शेवटी सगळे निर्णय त्यांच्याच हातात आहेत. काय बाबा सुंदर, तू इथं समजा इंटरव्ह्यू सांगितलास, म्हणजे अक्षराचा रिझल्ट लागल्यातच जमा आहे की? काय नाही कशात, तर मैदान घातलं खिशात. म्हणजे आता आपली अक्षरा IPS झालं तर जमा आहे की? बरं बरं, चला समजानी जेवायला सुरुवात करा. माझं जेवण झालंय, तुम्ही जेवा समदे. चला चालू करा. ह्या शंतनुला पैसे द्यायचे तर काय कुठं डल्ला टाकू का दरोडा टाकू? नाही नाही, पर ह्यो गप बसणारातला नाही. याला ह्याचे पैसे द्यायची लवकरात लवकर काहीतरी सोय करायला पाहिजे. काय बी करा, एक डाव जिंकायला आणि 10 माशा शिंकायला कुठं प्रयत्न कमी पडतात तेच कळत नाही. नशीबच फुटकं म्हणायचं आपलं. किती बी कष्ट केले ना समजा वायात जात्यात. ए बाई, आणि आता काय झाले? वर तोंड करून मलाच विचारा. एक साधी गोष्ट होती हो, त्या 1.5 दमलीच्या पोरीला IPS होण्यापासून अडवू शकला नाहीत. एक काम धड जमलं नाही तुम्हाला. चाळणीत पाणी घेऊन जीव द्या त्याच्यात. जी अक्षरा IPS झाली ना व, की मग बघा कशी समजासनी आपल्या तालावर नाचवते ते. तू शंतनू लई हुशार असल्याचं आव्हान तू. त्याची हुशारी काय पेटवायची आहे वय? त्याला म्हणू बघ आता ही बाई IPS झाली ना की कशी समजासनी विचारावर नाचवल. अगं हो हो हो, जरा धीरानं घे, शांत राहा की जरा. IPS अक्षरा सुंदर सूर्यवंशी असं लिहिलेलं गव्हर्नमेंटचं लेटर शिक्क्या सकट वाढत आलंय का? का वर्दी घालून अशी ताड 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 आपल्या समोर अक्षरा आली? झाले का सर? उगाच
उगाच आपल्यासारखं तन पण करायचं. तो शंतून आहे ना, त्याला बी काळजी आहे की जॉबची, त्याची बी मान आहे की कचाट्यात, तो करेल काहीतरी. हा तू उगाच का माझं डोकं खायला लागल्यास? अहो तुम्ही हे जे समज बोललायत ना ते लवकरच समज घडणार आहे बघा. हा ती अक्षरा वर्दीमध्ये येऊन तुमच्या समोर उभी राहील तेव्हा बसाल डोसक्याला हात लावून. अहो तो सुंदर मग अशी समजसनी सांगत होता अक्षराच्या मुलाखतीबद्दल. म्हणे तिने सगळी लई चांगली उत्तरं दिलीत, लई भारी मुलाखत झाली तिची. आता ती पासच होणार अशी चर्चा चालू असताना मी शांत कशी बसू? अगं थांब की, काळजी नको करू, तेच सांगतोय तुला मी. बघ रोशे, काही झालं तरी या जन्मात तरी अक्षरा IPS होऊ शकत नाही. तू मस्त लई दानगा विश्वास. अग आता मगाशी मी तुला काय म्हटलं, शंतनूचा मला फोन आला होता कशाला, पैसे मागायला. पण तो बोलता बोलता बोलून गेला तेव्हा मला कळलं त्या मुलाखतीच्या ठिकाणी शंतनूनं सेटिंग करून ठेवली. आणि तिथे त्याला कळलंय अक्षरा लय चुकल्या, लय बेकार इंटरव्ह्यू दिला ती, लय बेकार. म्हणून ती अजिबात IPS होऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तू कशाला त्रागा करून घेतेस? शांत राहा. हा आता जे काय होईल ते आपल्या मनासारखंच होणार आहे. फक्त जी घडतंय का नाही ती बघ, एन्जॉय कर. तथास्तु, तुम्ही म्हणताय तसंच समज घडो, नाहीतर आपल्या नशिबात जेलच. हा विसरू नका, लक्षात. तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. ते मुलाखत होऊन 8 दिवस झाले तरी बी तुम्ही अजून आशात. तुम्ही नक्की IPS व्हाल बघा, आम्हा सगळ्यांना खात्री आहे. अक्षरा बारके म्हणतोय ना ते एकदम बरोबर आहे. अहो कशा पाहिजे तुम्ही टेन्शन घेताय? नका टेन्शन घेऊ. अहो इतके दिवस झाला आम्ही तुम्हाला सांगतोय की काय बी काळजी करू नका, तुम्ही पास होणार आहे, तरी तुम्हाला पटत नाही. शेवटी निकालाचा दिवस उजाडला बघा. आता थोड्याच वेळात तुमच्या हातात निकाल असेल आणि तुम्ही IPS अधिकारी झालेले असाल बघा. तुम्ही मला कितीही समजवलत ना तरी जो रिझल्ट हातात येत नाही ना तोवर माझी अस्वस्थता नाही कमी होणार. आता तो राजू गेलाय नेट कॅफेवर रिझल्ट बघायला, त्याचा एकदा फोन आला ना की माझा जीव भांड्यात पडेल. हॅलो राजू, काय झालं? लागला रिझल्ट?